चालू आहे. लास्ट आपण फोर्थ आपलं हे वॉटरचं लेसन कंप्लीट केलं होतं, एक्सपेरिमेंट केलं होतं आणि हा लेसन आपण जस्ट स्टार्ट केला होता. वॉटर फॉर एव्हरी हाऊस होल्ड, घरातल्या वापरासाठी पाणी. कॅन यू रिकॉल व्हॉट आर डिफरंट पर्पजेस ऑफ विच वी नीड वॉटर? तुम्हाला आठवतंय आपण कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी वॉटर पाणी वापरतो? आपण यासाठी वापरण्यासाठी आवाज येतोय? चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. स्क्रीन पण आहे. ब्रेक होतो आवाज माझा. आता क्लिअर? चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. ओके. वॉटर फॉर एव्हरी हाऊस होल्ड. आपण वेगवेगळ्या गोष्टी आपल्या वापरासाठी, दिवसभरासाठी पाण्याचा वापर can you tell the picture below shows some containers used for storing water at which is have come into use more recently. Materials are used to make these different containers. Having the जे वेगळे कंटेनर वेगवेगळ्या पद्धती आहेत ते त्या पद्धतीने स्टोअर करून ठेवतो. पहिला काय आहे, मटका आहे, त्याला नळ आहे. तर तो कशाचा बनलेला असतो? मातीचा बनलेला. तो मटका कशाचा असतो? मातीचा असतो. पण उन्हाळ्यात वापरतो घरी आई भरून. आणि सेकंड जे हे आहे ब्राऊन कलरचं, हे पॉट आहे एक वेगळ्या प्रकारचं. ते चिनी मातीचं बनवलेलं असतं. कशाचं असतं? चिनी मातीचं बनवलेलं असतं पाणी स्टोअर करण्यासाठी. आणि हे थर्ड जे आहे ते कॅन आहेत पाण्याचे. ते प्लास्टिकचे आहेत असतात. आपण जिथे बाहेर जाऊ, हॉटेलमध्ये किंवा पार्टीमध्ये किंवा लग्नाला वेगवेगळ्या फंक्शन्सला जाऊ, तसा त्या हॅलो मॅम. फंक्शन्समध्ये अशा हॅलो मोनाली प्रकारे मॅम. पाणी. हॅलो प्रियंका मॅम बोलते मी. हां बोला प्रियंका मॅम. हां एक मिनिट. सगळ्यांना आवाज येतोय का मॅमचा? मला एकदा चॅटबॉक्समध्ये सांगा. मॅमचा आवाज ऐकायला येतोय का सगळ्यांना क्लिअर? ओके. मॅम तुमचा आवाज ब्रेक होतोय. मला सुद्धा इथे ऐकायला मध्ये मध्ये ब्रेक होतोय आणि बाकीच्यांना. तुम्ही जरा रेंज असेल नेटवर्क तिथे बसा जरा, म्हणजे त्यांना आवाज क्लिअर जाईल. हॅलो. ओके. नाहीतर तुम्ही लिव्ह करा आणि परत जॉईन व्हा, ओके म्हणजे मी लीव करते मीटिंग आणि हा परत जॉईन करा. तुमचा आवाज आता सुद्धा ब्रेक होतोय.
सगळ्यांना माझा आवाज क्लिअर ऐकायला येतोय का सांगा? ओके. मॅम तुमचा माईक ऑन करा, म्हणजे आम्हाला समजेल की तुमचा आवाज येतोय का क्लिअर. मोनाली मॅम. ओके, आता आवाज क्लिअर आहे? हो हो, आता क्लिअर येतोय. ओके, आणि ओके. प्रेझेंट स्क्रीन? स्क्रीन नाही दिसत आहे, परत एकदा प्रेझेंट करा. अलाव करते. हो, ओके, कंटिन्यू करा. दिसते माझी हां हां, प्रेझेंट स्क्रीन दिसते? हो हो दिसत. तुम्ही ओके, कंटिन्यू करा. थँक्यू मॅम. येस येस. आपण हा 6th लेसन आपला स्टार्ट करतो. वॉटर फॉर एव्हरी household. Can you recall what are the different purposes for which we need water? काय कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपण पाणी वापरतो? आपण अंघोळीसाठी, पिण्यासाठी, वापरासाठी, शेतीसाठी, वीज निर्मितीसाठी, इलेक्ट्रिसिटी बनवण्यासाठी, वेगवेगळ्या गरजांसाठी आपण पाणी वापरतो. Can you tell? The picture below shows some containers used for storing water at home. Which of these have come into use more recently? What material are used to make these different containers? What advantage is having a lid and a top of the container? खालचे कंटेनर कशाचे बनले आहेत? आपण ते घरात वापरतो, घरात पाणी साठवून ठेवण्यासाठी, भरून ठेवण्यासाठी, पिण्याचं पाणी ते आहे. हे फर्स्ट जे आहे ते माठ आहे. तो माठ मातीचा बनवलेला आहे. आणि सेकंड जे आहे ते एक पॉट टाईप आहे. तो चिनी मातीचा बनवलेला असतो. आणि हे थर्ड जे आहे ते प्लास्टिकचं आहे. प्लास्टिकचे कॅन आहेत जे बाहेर वगैरे यूज होतात फंक्शन्समध्ये मोस्टली. हे फोर्थ जे पिक्चर आहे ते प्लास्टिकचं टाकी आहे, मोठं कंटेनर. फिफ्थ आहे तो हंडा आहे. तो तांब्याचा हंडा आहे. मोस्टली तांब्यातलं पाणी पितात. आणि हे फिफ्थ लास्ट सिक्स्थ जे पिक्चर आहे ते स्टीलचं टिंप म्हणतो त्याला. मोठं असतं ते बरंच. ते स्टीलचं असतं, टिंप म्हणतात त्याला. We need water all the time. We have to store water in the house so that we can get it when we need it. Earlier, grass and copper pots as well as earthen pots were used to store water. Ask your parents or grandparents for the names of which these different pots were known. People also built tanks in their houses to store water. Nowadays, steel or plastic is also used to make a different container for storing water. हे माठ, चिनी मातीचा पॉट हे जुन्या पद्धती आहेत. म्हणजे आता सुद्धा वापरतात, पण आधी जास्त ते वापरत होते. हे जे हंडा आहे तांब्याचा, तो मोस्टली वापरला जात होता जुन्या पद्धतीत. आणि आता हे प्लास्टिकचे कॅन, कंटेनर, मोठी टाकी हे आत्ता प्लास्टिक पासून बनवून यूज करतात. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? चॅट बॉक्समध्ये मेसेज करा. कळालं? ओके. Now, next. Care of drinking water. आपण जे पाणी पितो त्याचे आपण कशा प्रकारे साठवून ठेवायला हवं, कशा प्रकारे ते वापरायला हवं, कशा प्रकारे आपण ते
काळजीपूर्वक वापरायला हवं. ते दिल्या नेक्स्ट पॅरामध्ये मी कर टू एन्श्योर गुड hygiene, we must have some contaminant water. It can causes disease. That is why we take a specific care of water we store for drinking and cooking. आपण जे पाणी वापरतो ते आपल्याला स्वच्छ भांड्यात, मटक्यामध्ये, हंड्यामध्ये पण भरू. ते साफ, स्वच्छ, क्लीन हवं. त्या क्लीन कंटेनरमध्येच आपण पिण्याचं पाणी किंवा कुकिंगचं पाणी स्पेसिफिकली भरून ठेवायला पाहिजे. ते जर घाण असेल किंवा स्वच्छ नसेल तर इट्स कॉजेस अ डिसीज, म्हणजे त्याने आपल्याला आजार होण्याची शक्यता असते. त्याच्यावर घाण असेल किंवा धूळ पडत असेल ते आपल्याला स्वच्छ करूनच भरायला हवं. तसंच जर आपण यूज केलं तर आपल्याला आजार होण्याची we keep prevents the and other from enter the water. If we dis in water plate that our hand can enter the water. So use a to take the water and replace the lead at भरून काही अनवॉन्टेड पडायला नाही पाहिजे. असं पडू नये अशा प्रकारे झाकून ठेवलं पाहिजे. पाणी हॅलो मॅम, तुमचा आवाज परत ब्रेक होतोय. हॅलो मॅम, तुम्ही परत ओके. रिजॉईन करा. प्रियंका मॅम, माझा आवाज आता क्लिअर आहे? हो हो, आता क्लिअर येतोय. प्रॉब्लेम दिसतोय. स्क्रीन क्लिअर दिसतेय? हो, दिसते. स्क्रीनवर नोटबुक ओपन असल्यामुळे. आपण करायचं कंटिन्यू? चलो. We keep drinking water containers covered. This prevents dirt and other rubbish from entering the water. If we dip our hands in the water, take out. आपण जर हात त्याच्यात बुडवले वारंवार, म्हणजे प्रत्येक वेळेस पिण्यासाठी किंवा कुकिंगसाठी वापरताना, तर प्रत्येक वेळेस आपल्या हाताचे जर्म्स
कारण त्या प्रत्येक वेळेस पाण्यात हात बुडवल्यामुळे त्याच्यातलं पाणी आपण त्याला एक डीपर म्हणून मिळतो. डीपर म्हणजे असं स्टीलचं असतं ज्याने आपण पाणी त्याच्यातलं घेऊ शकतो बाहेर. इथे दिसतं सगळ्यांना पिक्चरमध्ये डीपर. पाणी आपण त्याच्याने बाहेर काढू शकतो किंवा मग आपल्या मटक्याला माठाला नळ असला हवा जेणेकरून ते पाणी स्वच्छच राहील. Next, but the best method of taking water is have a tap on the container. This why it's because easier to becomes easier to take the water, and it also prevent a कळलं. आपण जे मटका आहे त्याला बेस्ट वे आहे की टॅब असेल नळ असेल तर ते इझी होऊन जातं आपल्याला पाणी बाहेर काढणं आणि ते पाणी स्वच्छ असतं, स्वच्छच राहतं. When the water in a container is finished, we wash the container well before refilling it. If we take such care of drinking water remains clean. जेव्हा आपल्या त्या कंटेनर मधलं पाणी संपेल त्यावेळेस आपण ते कंटेनर परत भरून ठेवायच्या आधी ते स्वच्छ वॉश करायचं, स्वच्छ धुवायचं, क्लीन करायचं आणि नंतरूनच त्याच्यात पाणी भरायचं जेणेकरून ते कंटेनर पण स्वच्छ राहतं आणि त्याच्यातलं पाणीही आपण भरून ठेवलेलं स्वच्छ राहतं. कारण जे पहिल्या वेळेस आपण जे भरून ठेवू ते आपण लास्ट लेसन मध्ये पाहिलं, जास्त वेळ आपण पाणी स्थिर ठेवलं तर त्या पाण्याच्या तळापाशी बॉटम त्या कंटेनरच्या बॉटमला एक मातीचा थर किंवा काही घाण असेल तर ती साठून राहते. जे आपलं पाणी संपत आलं की आपण ते कंटेनर रिफिल करताना परत भरून ठेवताना स्वच्छ कंटेनर क्लीन करायचं, धुवायचं जेणेकरून नेक्स्ट टाइम पाणी त्याच्यात स्वच्छच राहील. Water does not become stale. Some people believe that the previous day's drinking water must be thrown away and fresh water stored every day because the previous day water becomes stale. But this is a misconception. Throwing away that water almost to wasting good water. We should use drinking water for other purposes only if it gets dirt due to some reason. काही लोकांना असं वाटत असतं आदल्या दिवशी जे भरून पाणी ठेवतो आपण ते दुसऱ्या दिवशी वापरायला ते काय बोलतात जुनं झालेलं असतं किंवा खराब झालेलं असतं असं काही लोकांना वाटतं म्हणून ते पाणी ओतून देतात, वेस्ट करून देतात. पण तसं न करता आपण ते पाणी वापरायचं, ते वेस्ट नाही घालवायचं कारण ते खूप तास स्टेबल राहिल्यामुळे ते पाणी स्वच्छ झालेलं असतं. सो ते वेस्ट न घालवता आपण त्याचे यूज केलं पाहिजे. यूज युअर ब्रेन पॉवर. Why have people begun to use a plastic or steel container for storing water? प्लास्टिकचे किंवा स्टीलचे का वापरतो वॉटर स्टोअर करायला आपण? प्लास्टिक ट्रान्सपरंट आहे त्यामुळे आपल्याला लवकर कळून येतं की पाण्यामध्ये किती घाण आहे किंवा किती पाणी स्वच्छ आहे. सो ते आत्ताचा प्रकारे आणि ते इझिली आपल्याला अवेलेबल आहे आता स्टोअर्स मध्ये. सो पीपल्स आर युजिंग प्लास्टिक कंटेनर्स और स्टील कंटेनर. स्टील पण आपल्याला इझिली आता अवेलेबल असतं स्टोअर्स मध्ये. सो पीपल आर युजिंग स्टील कंटेनर्स also to store a water. Try this. Do this under adult observation. Take a plastic bottle, cut off this upper narrow proportion, make for some holes
on the four sides of the bottle near its base. Cut the stable ball pen refill into four pipes. Fixed one place into each of the four holes tightly. एक आपल्याला एक्सपेरिमेंट सांगितला करायला अंडर अडल्ट्स ऑब्झर्वेशन मोठ्यांच्या मोठ्यांच्या संमतीने किंवा त्यांना विचारून हे एक्सपेरिमेंट करायला सांगितलंय. एक प्लास्टिक बॉटल घ्यायला सांगितली आहे. त्याला फोर साइडला फोर होल्स करायचे आणि एवढे बारीक होल करायचे की बॉल पेनची रिफिल सगळ्यांना माहिती आहे. बॉल पेन त्या पेन मध्ये रिफिल्स असते. ती रिफिल जाईल एवढेच होल करून घ्यायचे आहेत आणि त्या होल्स मध्ये ती रिफिल घालायची आहे. चारही साइडला फोर साइड्स ऑफ दॅट बॉटल. आणि ती रिफिल अशी घालायची टाइटली घालायची की जेणेकरून ती निघणार नाही किंवा ती लूज होणार नाही. फिल द बॉटल विथ वॉटर. त्या बॉटल मध्ये पाणी भरायचं आहे. व्हॉट डू वी सी? वॉटर फॉल्स फ्रॉम ऑल द फोर ट्यूब्स. What does it tells us? Using pipes, we can distribute water stored in one place or several different places at the same time. काय पाहिलं आपण त्याच्यामध्ये त्या प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी घातल्यावर ते फोर साइड्स जे आपण रिफिल्स लावल्या होत्या त्या रिफिल्स मधून एक साथ एकत्र ॲट अ टाइम ते पाणी फ्लो झालेला आहे, बाहेर पडलेला आहे. त्या चारही पॉइंट्स मधून चारही रिफिल्स मधून. युजिंग पाइप्स we can distribute water stored in one place to several different pipes at the same time. एकाच वेळेस चारही जागेतून एक साथ एक सेम क्वांटिटी मधून पाणी बाहेर येतं. एक्सपेरिमेंट कळालाय सगळ्यांना? केअरिंग ऑफ वॉटर कळालं सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. केअरिंग ऑफ वॉटर कळालंय? इथून पुढे माठामध्ये हंडामध्ये हात घालून पाणी घ्यायचं नाही. आपण ते डीपर यूज करायचं आहे किंवा मग टॅब असलेलं माठ आईला सांगायचं आहे यूज करायला. अशा प्रकारे आपण पाणी वापरायचं आहे. पाण्याची काळजी घ्यायची आहे जेणेकरून आपली हेल्थ चांगली राहील. कारण आपण जर खराब पाणी पिलं तर आपल्यालाच डिसीज होईल, रोग होईल, आजार होईल आपल्याला. सो वी हॅव टू ऑलवेज यूज अ क्लीन वॉटर फॉर ड्रिंकिंग और कुकिंग. माय व्हॉइस इज अगेन ब्रेकिंग. माझा आवाज ब्रेक होतोय परत? माझा आवाज क्लिअर आहे? ओके. इथपर्यंत कळालं सगळ्यांना? केअरिंग ऑफ वॉटर आणि एक्सपेरिमेंट वॉटर बॉटलचा. येस, गुड. नाव वी विल मूव्ह large cement of plastic tanks are installed on the roof buildings. What for these tanks can be piped to the kitchen, bathrooms, toilets in this building. When taps are filled on the pipes, water can be taken or shut off according to the need. This is how water for just one tank can be obtained at several places in a building at the same time. आपण वरचा एक्सपेरिमेंट वॉटर बॉटलचा यूज बघितलं. त्याला फोर
रिफिल्स आपण जॉईन केल्या होत्या आणि आपण वरतून वॉटर बॉटल मध्ये पाणी भरलं त्या रिफिल्स मधून ऍट अ टाइम सेम क्वांटिटी मध्ये पाणी बाहेर आलं. आपण पाहिलं इक्वल वॉटर केम आउट इनटू दॅट 4 रिफिल्स. सेम क्वांटिटी मध्ये पाणी बाहेर आलं. तशाच प्रकारे बिल्डिंगच्या टॉपला, रूफला सिमेंटचे टँक्स असतात. सिमेंट और प्लास्टिक्स चे टँक्स बांधलेले असतात. मोठ्या टाक्या बांधलेल्या असतात. जेणेकरून बिल्डिंग मधल्या घरांमध्ये, फ्लॅट्स मध्ये ऍट अ टाइम किचन मध्ये, बाथरूम मध्ये, टॉयलेट्स मध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी जिथे पाणी येईल असं टॅब आहे, नळ आहे, तिथे ऍट अ टाइम पाणी येतं. कळालंय? Large cement or plastic tanks are installed on the roof of buildings. Water for these tanks can be piped to the kitchen, bathroom, toilets in this building. When taps are fit on the pipes, water can be taken or shut off according to the needs. This is how water from just one tank can be obtained at several places in the building at a same time. अशा प्रकारे त्या टँक मधलं, त्या कंटेनर, मोठ्या कंटेनर मधलं पाणी एकाच वेळेस सगळ्या ठिकाणी, सगळ्या नळांमध्ये एकसारखं पाणी येतं. इथे दाखवलं मोठं बिल्डिंगच्या रूफला जे टँक्स असतात ते सिमेंटचे टँक्स आहेत हे. तसेच प्लास्टिकचे सुद्धा असतात. आवाज येतोय ना माझा? ओके. तसेच प्लास्टिकचे सुद्धा असतात. इथे पिक्चर सुद्धा दाखवलंय. हे मोठं वरचं बिल्डिंगचं रूफ वरती जे टँक आहे ते टँक आहे. सो त्याचा फ्लो पाईप मधून अशा प्रकारे किचन मध्ये, टॉयलेट मध्ये, बाथरूम्स मध्ये असतात. त्याचे जॉईंट्स, पाईप जॉईंट्स असतात. त्याच्या थ्रू पाणी येतं. इथे किचन दाखवलंय आणि इथे टॉयलेट, बाथरूम दाखवलंय. Water supply in a house and overhead water tanks. Next, can you tell if the rule is for everyone in the house to cook for themselves, that would be the advantages, the disadvantages. Second, if every family had to collect the water they need every day for the river, what would be advantages, disadvantages? If the rule is for everyone in the house to cook for themselves, that would be advantages or disadvantages. असं जर रूल असलं तर प्रत्येकाने आपापल्यासाठी कुक करायचं, तर ते ऍडव्हान्टेजेस आहे का डिसएडव्हान्टेजेस आहे? ते डिसएडव्हान्टेजेस आहे. आणि if every family had to collect water they need every day for the river, what would be advantages or disadvantages? जर प्रत्येक फॅमिलीला पाणी वापरायचं असेल तर प्रत्येक वेळेस जर ते नदीवर जाऊन पाणी आणायला लागले तर ते डिसएडव्हान्टेजेस आहे. कोण आता नदीवर जाऊन आणतं? सगळे आपल्या बिल्डिंग्सला कंटेनर्स आहेत, टाकी आहे, त्यातलं पाणी यूज करतात. क्लिअर आहे सगळ्यांना हे? चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. वॉटर सप्लाय इन अवर हाऊस कसं होतं, कसं कंटेनर आहे. ओके.
water supply for human settlement. आपल्या वापरासाठी माणसांच्या वापरासाठी वॉटर सप्लाय सेटलमेंट म्हणजे कसं वापरण्यासाठी सेटल साठवून ठेवलेलं असतं पाणी ते दिलेलं आहे. Lakes, rivers, reservoirs are our sources of water. They are obtained at long distance for our house. It is difficult to collect water for such distant places. Besides, we cannot be sure that the water can be used as it is for drinking. Lakes, rivers हे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला जे पाणी लागतं ते सेटल करून ठेवलेलं असतं किंवा साठवून ठेवलेलं असतं. We cannot be sure that the water can be used for drinking. ते काय लगेच पाणी ते तसंच तसं पाणी आपल्या पिण्यासाठी येतं का? लेक मधलं, रिव्हर मधलं येतं का? नाही. Because to collect water for such distant places. ते खूप डिफिकल्ट जातं मोठ्या प्लेसेस मध्ये कलेक्ट करून ठेवण्यासाठी, साठवून ठेवण्यासाठी. आणि ते पाणी रिव्हर, लेक मधलं पाणी जे साठवून ठेवलेलं असतं ते आपल्या घरापासून लांब अंतरावर म्हणजे दूरवर. आता आपण इथे राहतो तर आपल्या गावाच्या बाहेर किंवा आपल्या शहराच्या बाहेर ते पाणी साठवून ठेवलेलं असतं. लेकवर, रिव्हर्स असेल तिथे साठवून ठेवलेलं असतं. That is why a large water sources is identified near a settlement. Water for it is brought through large pipes to a common place. There the river is made safe for drinking. This is called purification of water. Arrangements are made to distribute this water all over the town or this is called distribution of water. जे लेक, रिव्हर मध्ये पाणी साठवलं जातं तर ते पाणी पाईप थ्रू मोठमोठ्या पाईप थ्रू ते पाणी आपल्यापर्यंत येत असतं. अरेंजमेंट त्याची केलेली असते मोठमोठ्या पाईप थ्रू आपल्याकडे येण्याची. पण ते येण्यासाठी पहिले आपल्या घरातल्या टॅबला पाणी येतं, नळांना पाणी येतं. तर ते येण्या अगोदर पाणी ते फिल्टर करतात, प्युरिफिकेशन करतात, स्वच्छ करतात. जेणेकरून ते आपल्याला पिण्यासाठी वापरलं जाईल. त्याच्यात आपण बघितलं पाणी स्वच्छ करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, ते ड्रिंकिंग वॉटर क्लीन करण्याचे वेगवेगळे आपण एक्सपेरिमेंट लास्ट लेसन मध्ये पाहिले. तर त्या प्रकारे वेगवेगळ्या मेथड यूज करून ते पाणी सेफ केलं जातं, क्लीन केलं जातं आपल्या यूज साठी, आपल्या वापरासाठी, आपल्या पिण्यासाठी. आणि ते स्वच्छ होऊन क्लीन होऊन त्याची प्रोसेस होऊनच आपल्या घरात पाणी येतं. Can you tell when we draw water into a spray pump for a bucket of water, in which directions does the water flow? आपण जर ते पंप 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 तुम्ही कसा वापरताल? तुम्ही रंगपंचमीमध्ये पिचकारी वापरताना ते पिचकारीमध्ये पाणी भरायचं असेल तर तुम्हाला तर ते कसं मागे जे हँडल असतं, जे धराला असतं ते आपण ओढतो पाण्याच्या बकेटमध्ये, बादलीमध्ये धरतो आणि ते मागे ओढतो. तर ते प्रेशरनी पाणी त्या पिचकारीमध्ये ओढलं जातं किंवा कलेक्ट होतं डायरेक्ट जेव्हा आपण ते ओढतो तेव्हा. त्याच्याशी ओढलं नाही जर आपण ते पंप मागे तर पाणी त्याच्यात भरलं जाणार आहे का? नाही. ते पाणी जेव्हा आपण पिचकारीचं मागे जे हँडल आहे त्या प्रेशरनी ओढू तेव्हा त्या प्रेशरनी त्या बकेट मधलं पाणी त्या पाईप मध्ये किंवा त्या पिचकारीमध्ये गोळा होतं, कलेक्ट होतं. Water tanks at
a height. We know that water flows downwards, but if we want to let water upwards, we have to use some force to do that. We need to use a machine. Machines used for lifting water for called sorry lifting water are called pumps. Pumps run on diesel or electricity. तुम्ही जे वॉटर टँक्स बघितलेत ते हाईटवर असतात, म्हणजे खूप वरती असतात. खूप बिल्डिंगच्या वरती जे असतात टँक्स, किंवा बाहेर जेव्हा आपण जाऊ हायवेला किंवा गावाकडे असं जाऊ, तेव्हा रोडला आपल्याला मोठमोठ्या हाईटवर उंचावर त्या टाक्या, सिमेंटच्या टाक्या, कंटेनर्स, सिमेंट कंटेनर्स दिसतात. तर ते पाणी, त्या कंटेनरमध्ये पाणी भरण्यासाठी आपल्याला काय वापरावं लागतं? मशीन वापरावे लागते. ते मशीन पंप्स वापरावे लागतात आणि ते पंप्स डिझेल और इलेक्ट्रिसिटीने वापरतात, कारण ते पाणी खाली तर फ्लो होऊ शकतं. आपण एक्सपेरिमेंट मध्ये पाहिलं, ते मडचं एक्सपेरिमेंट होतं, आपल्याला छोटं माउंटन बनवायचं होतं. त्यात आपण पाहिलं, वरतून पाणी घातलं की पाणी खाली सगळं जमिनीकडेच ओघळतं किंवा खालीच येतं. सो वॉटर फ्लोज डाऊनवर्ड टुवर्ड्स अर्थ. खाली जमिनीकडे पाणी ओघळतं. पण ते पाणी आपल्याला वरती चढवायचं असेल तर आपल्याला पॉवर यूज करायला लागते, फोर्स यूज करावा लागतो. मग ते आपण एक एक बादली असं यूज ओतू शकतो का? नाही. तर ते चढवण्यासाठी आपल्याला मशीन्स, पंप्स यूज करावे लागतात. त्याच्यातला फोर्स, त्या मशीन्स पंप्सच्या फोर्सनी पाणी खाली जे पाणी असेल नळांना किंवा कोणत्या काहीतरी सोर्स असेल, ते त्या सोर्स मध्ये पंप मशीन्स लावून पाणी आपण त्या वरच्या कंटेनरमध्ये, टाक्यांमध्ये भरू शकतो. जे त्या पंप चालवण्यासाठी आणि आपण डिझेल आणि इलेक्ट्रिसिटी यूज करतो. Before electricity was discovered, it was not possible to raise water to every great height, but electricity pumps can help us to do so. Hence, water can be filled in tanks and to fit water stores. जर इलेक्ट्रिसिटी तयार झाली नसते किंवा आतापर्यंत वीज वीज नसते, लाईट नसते, तर आपण कशा प्रकारे पाणी भरू शकलो असतो का? नाही. कारण पाणी भरायचं असेल तर आपण एक एक भरणं एवढं मोठं टाकी. Have to use electricity and as such ज्या रूफ बिल्डिंगचा रूफ असतात the machine त्या थ्रू पाणी प्रेशरने, फोर्सनी वरती चढतं आणि त्या टाक्यांमध्ये पडतं. कळालं? चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत? ओके, next. Are used to store the water and leaves the purification plants.
big pipes. These pipes branch just out in the many smaller pipes which lead the water at a large water tank. In a particular area, the pipes not branches out into smaller and smaller pipes which take water to every house. In some places, there are two or three common people living at there to fill water for their families. Such tanks are used to store water. एवढे मोठे टँक्स ते आणून ठेवण्यासाठी वापरतात. ते वापरण्यासाठी परत प्युरिफिकेशन होतं पाण्याचं, कारण ते स्वच्छ पाणी पिण्यासाठी वापरायचं असतं, कुकिंगसाठी वापरायचं असतं. According to need, water it is released these tanks through a big pipe. जे आपल्या शहराबाहेर सिटीच्या बाहेर जे मोठे टँक्स असतात ते टँक्स मधलं पाणी येण्यासाठी मोठे पाईप फ्लो होण्यासाठी त्यातून मोठ्या पाईपचा वापर होतो आणि त्या मोठ्या पाईप्सला परत छोटे पाईप जॉईन केले जातात जेणेकरून वेगवेगळ्या एरियामध्ये पाणी सप्लाय होऊ शकेल, वेगवेगळ्या प्लेसेसमध्ये पाणी सप्लाय होऊ शकेल. सो ते छोटे छोटे पाईप्स यूज करून घरापर्यंत आपल्या बिल्डिंग पर्यंत पाणी येत असतं. मग ते आलेलं पाणी आपण आपल्या फॅमिलीसाठी यूज करण्यासाठी आपल्याला भरून ठेवायला लागतं. वी हॅव टू फिल वॉटर टँक्स. ते छोट्या पाईप्सनी पाणी आपल्या बिल्डिंग आणि मोठ्या टँक्स मध्ये बिल्डिंगच्या रूफला जे टँक्स असतील ते फिल करून आपल्या यूजसाठी रोजच्या वापरासाठी. नेक्स्ट, सोर्स ऑफ वॉटर फॉर द सेटलमेंट. इथे दिसतंय धरण आहे, डॅम आहे हा. त्याच्यामध्ये पाणी भरलेलं जातं. ते मोठा पाईप थ्रू एक कंटेनर आहे इथे ठेवतात आणि तिथून फ्लो होऊन इथे येलो कलरचं हे वॉटर प्युरिफिकेशन होतं. त्याच्यातले अनवॉन्टेड थिंग्स थ्रो होऊन जातात. सेफ वॉटर केलं जातं तिथून आपल्या पाईप्स आपल्या बिल्डिंगच्या आपल्या आपल्या जो एरिया असते, जागा असते, ज्या आपण केले जातात इथे आपण असतात मग छोटे बिल्डिंग मध्ये घरांमध्ये लोक जर्नी ऑफ वॉटर फॉर सोर्स जर्नी आहे जेपर्यंत आपल्या घरात पाणी येतं तसं. Do you know human beings cannot live without water? Hence, it is necessary to have a source of water as close as possible where we live. That is why in
olden days, cities grows on the banks of big rivers. There are many such cities in our country. Delhi is a capital of our country. It is a stable settled on the banks of the river. Patna on the bank of the Ganga in Bihar and Nashik in Maharashtra on the banks of Godavari are other examples of such persistent cities. तुम्हाला माहिती आहे का वेगवेगळ्या प्रकारे जिथे नदी आहे तिथे डॅम्स बांधलेले असतात वॉटर स्टोअर करण्यासाठी. सो वेगवेगळ्या नद्यांवर वेगवेगळे डॅम्स बांधलेले आहेत. वेगवेगळ्या पद्धतीचे बांधलेले आहेत. दिल्ली दिल्ली दिल्लीमध्ये दिल्ली हे कॅपिटल आहे आपल्या कंट्रीचं. दिल्ली इज द कॅपिटल ऑफ आवर कंट्री. It is suitable for the banks of river Yamuna in north. साइडला यमुना म्हणून जे रिव्हर आहे गोदावरी नदीवर गंगा नदी तिथे गंगा नदी बिहारमध्ये आहे. बँक्स आहेत रिव्हर्सचे बँक्स म्हणजे नद्यांची बँक जेणेकरून मोठ्या प्रमाणात पाणी साठवून स्टोअर करून क्लीन केलं जातं. सो त्याला बँक्स म्हणतात रिव्हर बँक्स. कळालं सगळ्यांना. सप्लाय ऑफ वॉटर जर्नी ऑफ वॉटर फ्रॉम सोर्सेस टू होम हाऊस. हाय इथपर्यंत हे ओके. नाउ नेक्स्ट. Even today, in some place, water is drawn from wells or borrow wells for use at home, but it needs to be ensured that the water is possible. If it is not, then it should be avoided for the purposes of drinking. So will that it will not trouble our health, injure our health. In some places, water is supplied by transporting it by means of tankers. Big. Nowadays we are using different types of water. Tanks to store water. But in villages there is a way or tankers. They can call tankers. Transport tankers असतात ते बोलवतात त्याच्या थ्रू पाणी वापरतात. Even today, in some places, water is drawn from wells or borewells. Uses at home. घरी जर वापरण्यासाठी पाणी तेव्हा ते बोरवेल्स थ्रू वापरायचं पाणी यूज करतात. But it needs to be ensure that the water is potable. वॉटर स्वच्छ पाहिजे. ते स्वच्छ पाणी करूनच आपण वापरायला पाहिजे.
If it is not, then it should be a boil for a purpose of drinking. जर ते पोटेबल नसेल, स्वच्छ नसेल, पाणी पिण्यायोग्य नसेल, तर ते आपल्याला पाणी बॉईल करावं लागेल पिण्यासाठी किंवा आपल्या कुकिंगसाठी. सो दॅट इज इट विल नॉट इंजर अवर हेल्थ. सो बॉईल केल्यानंतर ना ते पाणी आपल्या हेल्थला इंजर करत नाही किंवा आपल्याला बॉडीला हार्म होत नाही त्या पाण्याने. पाणी स्वच्छ होऊन जातं. इट इज अ सप्लाय बाय ट्रान्सपोर्टिंग इट मीन्स ऑफ टँक. जर आपल्याला वॉटरचं सप्लाय करायचं असेल तर मोठे मोठे टँकर्स इथे दाखवलेले आहेत. तशा प्रकारे वॉटरचं ट्रान्सपोर्ट होतो, सप्लाय होतो एका सिटीमधून दुसऱ्या सिटीमध्ये वेगवेगळ्या टँकर्स थ्रू. Can you tell how much water is required in our house every day? कोणी सांगू शकेल का की आपण एका दिवसाला किती पाणी वापरतो, केवढं पाणी वापरतो? Who fills this water? हे ते पाणी कोण भरून ठेवतं? ते आपल्या बिल्डिंगमध्ये जर बिल्डिंग नसेल, आपण बिल्डिंगमध्ये राहत असू तर वॉचमन काका किंवा कोणीही पंप मशीन्स थ्रू पाणी आपल्या मोठ्या बिल्डिंगच्या रूफवरचे टँक्स फिलअप करतात. किंवा मग आपण घरी छोट्या घरी वगैरे राहत असू, खाली राहत असू, तर आपली आई नळाला आलेलं पाणी भरून ठेवते वेगवेगळ्या वापरासाठी, आपल्याला कुकिंगसाठी, पिण्यासाठी, गरजांसाठी, वेगवेगळ्या यूजसाठी आपली आई सुद्धा भरून ठेवते. पण ते किती लागतं आपण कोणी सांगू शकेल का? आपण काउंट करू शकत नाही पाणी किती लागतं ते. Empty bucket. Lift it to get an idea of this weight. एक एम्प्टी बकेट घ्यायचंय आणि ते उचलायचंय. कशासाठी उचलायचंय की आपल्याला त्याचं वजन कळावं, वेट कळावं म्हणून. Now half fill it with water and see how much higher it's come. It must be quite a head closer to carry a bucket of water from one to another. Do not you agree? Don't you agree? एक बकेट घ्यायचं आहे, तर उचलून बघायचं आहे की ते किती हेवी आहे. सो ते आपण इझिली एम्प्टी बकेट असल्यामुळे ते आपण इझिली जेवढा उंच आपला हात जाईल तेवढं उंच आपण उचलू शकतो. नेक्स्ट आपण ते हाफ भरायचं आहे, हाफ फिल करायचा आहे आणि उचलून बघायचं आहे. तर ते आपल्याला जास्तीत जास्त हेडच्या क्लोजर डोक्यापर्यंतच आपण अर्ध्यापर्यंतच पाणीचे बकेट, हाफ भरलेली बकेट उचलू शकतो. तर तुम्ही हाफच उचलू शकतो, पूर्ण उचलू शकत नाही. जेवढं आपण एम्प्टी बकेट उचललं होतं तेवढं आपण ते बकेट उचलू शकत नाही, कारण ते हाफ भरलेलं असतं. It must be quite too hard close cover to carry a bucket of water from one place to another. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायला ते आपल्याला हार्ड जाईल, डिफिकल्ट होतं. Remember now much water you need in our house. Now you can understand how much work it's done to fill that much water. आपण बघायचं आहे, घरातलं ऑब्झर्व करायचं आहे की एक बकेट आपल्याला उचलायला एवढं कष्ट लागतात, तर आपण घराच्या वापरण्यासाठी केवढं गरजांसाठी किती पाणी लागतं ते आपण कसं भरू शकतो किंवा किती डिफिकल्ट आहे ते पाणी फिलअप करून ठेवण्यासाठी. Can you tell which fuel is used to run the following machines? खालचे मशीन्स यूज करण्यासाठी किंवा वापरण्यासाठी कुठचा फ्युएल वापरतात? तुम्हाला माहिती आहे का असं विचारलंय. The hand pumps lifts water from borewell.
हँडपंप्स असतात ते बोरवेल मधलं पाणी, जमिनीतलं पाणी काढण्यासाठी बोरवेल पंप्स हँड to store water. Thus, water in the water tower. दुसरे वेगवेगळ्या प्रकारचे पंप्स यूज करतात वॉटर स्टोर करण्यासाठी. The tanker that जागेवर वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यासाठी करण्यासाठी टँकर वापरतात. क्लिअर आहे? आवाज येतो सगळ्यांना? क्लिअर आवाज येतो? माझा आवाज क्लिअर येतो का सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. ओके. आत्ताचा एक्सपिरियन्स कळाला सगळ्यांना इथपर्यंत? पेज नंबर 33. ओके. आपण काय काय शिकलो एकदा रिकॉल करूयात. वॉटर फॉर एव्हरी हाऊस, घरातल्या वापरासाठी पाणी अशा प्रकारे भरून ठेवतो आपण. वेगवेगळे कंटेनर्स यूज करतो. मातीचे, चिनी मातीचे, प्लास्टिकचे, स्टीलचे, तांब्याचे भांडे असे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट किंवा आपण वेगवेगळे प्रकारे पाणी स्टोर करतो. नेक्स्ट, केअर ऑफ ड्रिंकिंग वॉटर. आपण ड्रिंकिंग वॉटरची कशी केअर करायची आहे? डीपर यूज करायचं आहे, नाहीतर मग टॅब असलेलं पिंप, माठ यूज करायचं आहे, जेणेकरून पाणी स्वच्छ राहील त्याच्यातलं. नेक्स्ट, आपण एक एक्सपेरिमेंट पाहिलं. प्लास्टिक बॉटल 4 होल्स त्याला करायचे. 4 होल्स करून 4 पाईप थ्रू बघायचं पाणी ॲट अ टाइम फ्लो 4 पाईप्स मधून. नेक्स्ट, लार्ज सिमेंट टँक्स, मोठे सिमेंटचे टँक्स आपल्या सिटीच्या बाहेर, टाउनच्या बाहेर असतात, जिथे पाणी मोठ्या प्रमाणात स्टोर्ड होतं. तिथून पाणी ते फ्लो होऊन, सप्लाय होऊन आपण हे पाहूयात. सेटलमेंट, सोर्स ऑफ वॉटर फॉर द सेटलमेंट. मग वॉटर प्युरिफिकेशन होतं, त्याचं प्युरिफिकेशन प्रोसेस होते वॉटरची. नंतर ते आपल्या सिटीच्या बाहेर टॉवर्स मध्ये, मोठ्या कंटेनर्स मध्ये सिमेंटच्या
प्लास्टिकच्या ते स्टोअर करतात आणि त्याच्या थ्रू छोटे छोटे पाईप जॉईन होऊन आपल्या बिल्डिंगमध्ये किंवा घरांमध्ये किंवा वेगवेगळ्या फॅक्टरीजमध्ये पाणी यूज नेक्स्ट दिल्ली कंट्री आहे आणि बँक्स पाहिल्या पण वॉटर बँक्स कुठे कुठे आहेत दिल्लीमध्ये आहेत बिहारमध्ये आहेत वॉटर बँक्स नाशिकमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदी अशा वेगवेगळ्या वॉटर बँक्स आहेत नेक्स्ट वॉटर सप्लाय कसं होतं ट्रान्सपोर्ट कसं होतं वॉटरचा कंटेनर थ्रू मोठा वॉटर कंटेनर नेक्स्ट एक एक्सपेरिमेंट होता एम्प्टी बकेट हाफ फिल बकेट आपल्याला कितपत उचलतं कितपत एम्प्टी बकेट असेल तर आपण ते फुल ओपन करू शकतो आणि भरलेलं असेल तर नेक्स्ट मशीन्स आणि आता आपण इथे थांबलो मेनी पीपल हे आपण नेक्स्ट आपल्या क्लासमध्ये कंटिन्यू करूयात काही क्वेश्चन्स मी तुम्हाला होमवर्क म्हणून देईल लेसन्स मधले तुम्हाला गुगल क्लासरूम मध्ये तुमचं होमवर्क म्हणून जाईल आजचं लेसन कळालं सगळ्यांना इथपर्यंत चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा सगळ्यांना क्लिअर आहे काही डाउट्स नाही आहेत लेसन कळालं ओके आता तुम्ही आपलं मीटिंग लेफ्ट करू शकता बाय बाय टीचर बाय मीटिंग लेफ्ट करा सगळ्यांनी